नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नीलकमल नाका ते ग्रीन विलेज पर्यंतचे जे रस्ते खड्ड्यामध्ये होते, जे रस्त्यावरती खड्डे पडलेले होते, ते खड्डे बुजवण्याचे काम नगरसेविका यशोदा अनिल ताटे यांच्या मार्फत करण्यात येत आहे. ते काम खड्डे बुजवण्याचं काम आता सुरू आहे. पाहूया या ठिकाणी ताटे मॅडम काय सांगत आहेत. काय सांगाल ताई, आज जे आहे या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, काय सांगाल? रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. पण ह्याच्या अगोदरच हे खड्ड्यांचं काम करायचं होतं, पण पावसाळ्यामुळे आपल्याला हे काम करता येत नाही. मनामध्ये इच्छा जरी असेल ना तरी आपण हे काम करू शकत नाही. आज पण तुम्ही बघू शकता, आपण खड्ड्यांचं काम चालू केलेलं आहे, पण पावसामुळे आपल्याला किती प्रॉब्लेम येतोय. तरी पण हे टप्प्याटप्प्याने आपण काम पूर्ण करून घेणार आहोत. आणि आता गणपती पण येत आहेत, तर त्याच्यामुळे लोकांना कोणताही म्हणजे गैरसोय होऊ नये लोकांची, त्याच्यामुळे आपण हे काम करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडासा पाऊस पण कमी झालाय, जेवढ्या वेळेमध्ये पाऊस कमी होईल तेवढ्या वेळेमध्ये आपण हे काम करून घेणार आहोत. म्हणजे गणपतीच्या पूर्वी सर्व जनतेला या इकडले रस्ते खड्डे मुक्त भेटणार. हो, गणपतीच्या पूर्वी आपण टप्प्याटप्प्याने ते काम पूर्ण करून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आज नीलकमल नाका, ग्रीन विलेज, मांडवीपाडा, मीनाक्षी नगर परिसरामध्ये खड्डे दिसत होते, परंतु कुठेतरी लोकांना आता अपेक्षा वाटत आहे खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. जसं नगरसेविका मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की खड्डे बुजवण्याचं काम आमचं पहिलं 15 दिवसापासून चालू होतं, पण पाऊस येतोय जातो त्यामुळे पण काही काम का करता येत नव्हतं. आता पण तुम्ही बघत असेल, काल गेल्या 7 दिवसापासून मी फॉलोअप करतोय, पण प्रत्येकी पाऊस येऊन जाऊन असल्यामुळे त्यांचं पण काम पूर्णपणे प्रॉपर होत नाही. त्यामुळे आमचा उद्देश होता, आज पण आम्ही बोलवलं, पण आज पण पाऊस पडतो, तरी पण आता गणपती जवळ आल्यामुळे ते काम आपलं करणं गरजेचं आहे, भले ते तात्पुरत्या स्वरूपात असेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे जिथे आमचे डांबरी रस्ते आहेत, खास करून डास्कुलपाडा रस्ता असू दे किंवा जिथे आपला माशाचा पाडा रस्ता असू दे, ते पण तुमच्यासाठी मी एक आनंदाची गोष्ट सांगतो की येत्या पावसाळ्यानंतर आपण सगळीकडे सीसी रोड करणार आहे. म्हणजे येत्या 2 वर्षात जिथे जिथे आपल्या प्रभाग 14 मध्ये डांबरी रस्ते ते पण आम्ही सीसी रोड करणार आहे. तसेच हा पूर्ण परिसरमध्ये पण बहुतेक जागी सीसी रोड आहे, पण जिथे ते डांबर आहे तिथे तुम्हाला माहिती आहे की ते खड्डे पडतात. सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाणी आणि डांबराचं समीकरण कधीच जुळत नाही. त्यामुळेच आपण हे पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात हा सीसी रोड चालू करण्याचं कारणच ते आहे की डांबरावर पाणी जेव्हा पडतं तेव्हा ते डांबर निघून जातं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत, टेक्निकल पण ठीक आहे. आणि लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून आपण हे सोलिंग करून, आता सध्या सोलिंग करून घेऊन मग ते आपण पूर्ण करून, जेणेकरून गाड्याचं जे नुकसान होतं, खास करून रिक्षा असो, बाईकवाल्यांना त्रास होतो, यासाठी आपण हे तात्पुरते सर्व खड्डे भरून घेणार आहे. वारंवार तुमच्याकडे तक्रारी येत होत्या की रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत म्हणून, त्यामुळे आता तुम्ही काम सुरू केलेलं आहे, काय सांगाल? नाही, तेच मी बोलतो की प्रशासनाचा पण कारभार थोडा ढिल्ला आहे. कारण की आम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ना त्याला 15-15 दिवस लागतात. मग अक्षरशः बोलतात ना, त्यांना रोजचे रोज फोन करणे, त्यांचे फॉलोअप करणे, ह्या अनेक गोष्टी असतात. पण ठीक आहे, हा पार्ट आहे. आणि शेवटी कसं लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि विरोधक असो किंवा कुठलेही पण नागरिक आहे, यांचं कर्तव्य आमच्या विरोधात बोलणं, कारण की चुकीचं नाही. पण एवढं नक्की मी तुम्हाला सांगेल की जसं बोलतात ना की विरोध करताना विरोधाची भाषा एक महत्वाची असते, की प्रत्येक काम करून घेणं महत्वाचं असतं, ना की समोरच्याला खालती दाखवणे महत्वाचं असतं. आणि आमचा असा उद्देश आहे की समोरच्याची भाषा योग्य असो अयोग्य असो, आम्हाला त्याचा काय प्रॉब्लेम नाही, योग्य असो अयोग्य, पण प्रश्न जर बरोबर असेल तर तो आम्ही सॉल्व्ह करणार, भले अयोग्य भाषा असू दे नाही योग्य भाषा असू दे. कारण की आम्हाला जे निवडून दिले 5 वर्ष कामासाठी निवडून दिलेले या लोकांना इथे, तर 4ही नगरसेवक प्रभागाचे आपल्या आपल्या परीने ते काम करतायत. तुम्हाला आता मला वाटतं दिवाळीनंतर त्याचा रिझल्ट भेटेल. अनेक काम आपण मंजूर केलेत काश्मीरामध्ये, ते कामं तुम्हाला दिसतीलच. आणि या 5 वर्षात तुम्ही बघाल की पाण्याचा विषय असू द्या, रस्त्याचा विषय असू द्या, अनेक विषय असू द्या, की सर्व आमच्या परीने जेवढं होईल का नगरसेवकांच्या परीने आणि संघटना म्हणून आमच्या परीने आम्ही ते पूर्णपणे पूर्ण करण्याचा, नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू. दासपूरपाडा मीनाक्षी नगर परिसरामध्ये आरसीसी रस्त्याचं काम होणार होतं. जो रस्ता डायरेक्ट फाउंटन हॉटेलकडे निघणार होता, वेस्टर्न हॉटेलकडे, त्या रस्त्याचं आरसीसीचं काम कधी चालू होणार? बघा, तुम्ही जो विषय बोलताय तो आपल्या राजकीय राज्याचा विषय आहे. खास करून तुम्ही जो बोलताय तो आपल्या ठाकूर मॉलच्या इथून जो निघणारा रोड आहे, तो जो आपल्या साई पॅलेस मध्ये निघतो, त्यात भूसंपादनाचे काही विषय आहेत. आता जर तुम्ही बघितलं असेल, सेंट जेवियर पासून हा इथपर्यंत झालेला, आता इथून पुढचा पट्टा आहे जो साई पॅलेस पर्यंत मिळाला, तर हे टप्प्याटप्प्याने होणार. त्याच्यासाठी इथले आमदार पण मी बोलेल की प्रताप सरनाईक असू दे किंवा आमचे आमदार नरेंद्र मेहताजी असू दे किंवा महायुतीचे जे पण आमदार आहेत, यांचे प्रयत्न चालू आहेत की हे लवकरात लवकर ही मोठी जी कामं आहेत ही त्यांच्या अंडर येतात, की ते कामं लवकरात लवकर करून घेतली आहे. आणि त्यासाठी पण आम्ही पक्ष न बघता आम्ही स्वतः, मी प्रताप सरनाईक साहेब असू दे किंवा आमचे मुख्यमंत्री असू दे, आमचे आमदार नरेंद्र मेहता साहेब असू दे, यांच्याशी आम्ही पाठपुरावा करून हे कसं काम करतायत, लवकरात लवकर करतायत, ते आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. मीनाक्षी नगर मध्ये आरसीसी रस्त्याचं काम होणार,
हा तेच दासपूर बाजार, तेच मी तुम्हाला सांगतो, जो दासपूर बाजार जो रस्ता आहे साई पॅलेस मध्ये, ते आमच्या अंडर येतो. तो साई पॅलेस मधून जो आपल्या गावात रस्ता जातो ना, त्यातलं एक सर्टन मीटरचं काम मला वाटतं पावसाळ्यानंतर यांनी मंजूर केलं आहे नगरसेवक लोकांनी. तर ते काम लवकरात लवकर सीसी रोडचं होणार आहे आणि ते पण टप्प्याटप्प्याने आम्ही वाढवत जाणार आहे. कारण की बजेटच्या हिशोबाने, कारण की तुम्हाला माहिती आहे की मीरा भाईंदरच्या बजेटचं आपले जे ढोले साहेब होते त्यांनी काय डोल वाजवले, त्यामुळे काही गोष्टी अजून पण आपल्याला बजेट प्रमाणे कराव्या लागतात. पण आमचं नक्की हे आमचं पूर्ण टार्गेट असणार आहे की पूर्ण एरियामध्ये काशीमेरा प्रभाग 14 मध्ये जिथे जे डांबराचे रस्ते ते आम्ही सीसी करणार. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथल्या नागरिकांनी पण आमची वाहवा केली. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी तुम्ही जर पावसाळा बघत असेल, दरवर्षी पावसाळ्यात लक्ष्मीबाग असू दे, मीनाक्षी नगर असू दे, ग्रीन विलेज संकुल असू दे, वेस्टर्न पार्क असू दे, हा पूर्ण पट्टा पाण्यात भरलेला असतो. पण ह्यावेळी जर तुम्ही जर बघितलं असं गेल्या महिन्यात जो पाऊस पडलेला भरपूर, पूर्ण नाले पण तुडुंब भरलेले, पण एकाही अशा म्हणजे मोठा प्रकार असा झाला नाही की पाणी भिंत तुटली किंवा कुठे जाऊन पाणी तुंबलं किंवा कुठे जाऊन हे केलं. हा छोटे मोठे प्रकार होतात. शेवटी आपण जे पाणी येतं हे वरतून डोंगरातून येतं, ते वन म्हणजे आपल्या पहाडीतून येतं, त्यामुळे ते फोर्स जोरत असतं. पण तुम्ही जर ह्यावेळी बघितलं असेल तर ते नियोजन चांगलं झाल्यामुळे ते झालं नाही. तरी पण अजून भरपूर काही गोष्टी सुधारायच्या आहेत आणि ते आम्ही सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि हे पण रस्त्याचे जे खड्डे असो किंवा अनेक गोष्टी, चांगलं झालेलं आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? म्हणजे नाले सफाई असू द्या किंवा त्यांचा पाठपोरा असू द्या किंवा जे आपण त्याचा मीनाक्षी नगरचा ब्रिज उंच केलेला असू द्या किंवा जो आपण जर तुम्ही बोलले इथले जे उगाडे आहेत मेन हायवेचे, ते उगाडे स्वतः पानपट्टे साहेब असून ना त्यांच्या समोर उभं राहून ते उगाडे, कारण जिथून पाणी जातं तो जर स्टॉप झाला तर पाणी तुमतं, तर ते उगाडे प्रॉपर करणं. इव्हन तुम्हाला मी सांगतो की जेव्हा पाईपलाईनचं काम चालू होतं, पाणी वाटत त्या लोकांनी काय केलं, पाईप पण वरतून टाकलेला आणि तो उगाडा अक्षरशः बुजवला. ते पण आम्ही लक्षात आलं, लगेच पाणी पुरवठा विभाग असं सगळ्यांना सांगून ते आम्ही पाईप त्याच्या खालून घेऊन ते परत प्रॉपर उगाडा आहे तसंच ठेवला, नाही तर तो उगाडा पण उलटा झाला असता आणि ते सगळं पाणी रिव्हर्स मध्ये परत आपल्याला असं. म्हणजे असे छोटे छोटे गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवून त्या केलेल्या आहेत. आणि आज तुम्ही कालच बघित असेल गावठणमध्ये पण तुषार पारदेजीने त्यांच्या इथे पॅच वगैरे, इथे पण नगरसेविका ज्योष्णाताई आस्ताय असतील, अनिल भोसले असतील, आमचे यशोदा ताटे असतील, या सर्व पण आपल्या आपल्या परीने काम करतात. आणि अनेक गोष्टी आहेत त्यात सुधारणा केलेल्या आहेत. तर तुम्ही महासभेचे ठराव बघितले, भरपूर काही चांगल्या गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा सूर्य प्रकल्प जो आहे पाण्याचा, तो प्रकल्प पण लवकरात लवकर मला वाटतं जास्तीत जास्त डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं काम चालू आहे. ते एकदम अंतिम टप्प्यात आहे, कारण हायकोर्टच्या केसचा पण आता विषय झालेला सॉल्व्ह झालेला आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत विकासाच्या, त्याच्यावर आपण बोलू नंतर.